बी-पी म्हणजेच उच्च रक्तदाबाची गोळी बंद करणं हा खूप विचारपूर्वक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा निर्णय आहे. फक्त लाईफस्टाईल बदल करून काही लोकांमध्ये औषधं कमी किंवा बंद होऊ शकतात, पण ते प्रत्येकासाठी शक्य नाही. तरीही योग्य बदल केला तर बी-पी चांगल्या प्रमाणामध्ये आपला नियंत्रित राहू शकतो. जसं की आहारामध्ये बदल. मीठ कमी करा. दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खा. पापड, लोणचं, चिप्स, फास्ट फूड टाळा. जास्त मिठामुळे शरीरामध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि बी-पी वाढतो. त्याचप्रमाणे डॅश डाएट फॉलो करा. हा बी-पी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आहार मानला जातो. यात काय खावं तर भाज्या जसं की पालक, मेथी, दोडका, केळी, सफरचंद, पपई, लो फॅट असलेलं दूध, दही, पूर्ण धान्य जसं की ज्वारी, बाजरी, ओट्स घ्या. सुके मेवे खावा आणि तुमच्या आहारामध्ये पोटॅशियम नक्कीच वाढवा. पोटॅशियम बी-पी कमी करण्यास मदत करतं आणि पोटॅशियमचा स्रोत म्हणजे केळी, नारळ पाणी, पालक, डाळी. त्याचप्रमाणे तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी खा. यामुळेही आपला बी-पी वाढू शकतो. सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट कमी करा. जसं की शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑइल यांचा वापर मर्यादित करा. साखर आणि प्रोसेस्ड फूड कमी खा. जसं की सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई, बिस्किटे शक्यतो खाणं टाळा. जर तुमचं वजन वाढलेलं असेल तरीही बी-पी वाढू शकतो. व्यायाम करा. नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आठवड्याला किमान 150 मिनिटे तरी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही दररोज 30 मिनिटे चालू शकता किंवा सायकलिंग करू पोहू शकता. यामुळेही आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो. जसं की आपलं शरीर कायम सक्रिय राहिलं पाहिजे याकडे आपण नेहमी लक्ष देणं गरजेचं आहे. यामुळे आपले स्नायू मजबूत होतात आणि बी-पी नियंत्रणातही राहू शकतो. त्याचप्रमाणे योग आणि प्राणायामही तुम्ही नक्कीच करू शकता. हे तुमचा ताण कमी करतात आणि ताण कमी झाला की बी-पी कमी होतो. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. 5 ते 10% वजन जर तुम्ही कमी केलं तर नक्कीच तुमचा बी-पी खूप कमी होऊ शकतो. तणाव कमी करा. तणावामुळे बी-पी खूप वाढतो. त्यामुळे तुम्ही ताण कमी करण्यासाठी ध्यान करू शकता, योग करू शकता, आवडता छंद जोपासा. मेन महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या. वाईट सवयी टाळा जसं की धूम्रपान. यामुळे बी-पी वाढतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. मद्यपान टाळा. शक्यतो मद्यपान पूर्णपणे टाळा किंवा खूपच मर्यादित ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची नियमित तपासणी करा. जसं की बी-पीचं मशीन घरीच ठेवा आणि आठवड्यातून 2 ते वेळा बी-पी चेक करा. बी-पीची डायरी ठेवा. महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून औषध घेणं बंद करू नका किंवा स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बी-पीची गोळी बंद करू नका. बी-पी अचानक वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. खालील गोष्टी पाहूनच डॉक्टर बी-पीची गोळी बंद किंवा चालू ठेवू शकतात. यासाठी बी-पी किती आहे हे पाहिलं जातं. लाईफस्टाईलमध्ये किती बदल आहे हेही पाहतात. इतर आजार आहेत का हेही पाहतात. तेव्हा जर तुम्ही योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणावाचं नियंत्रण, वजन नियंत्रण जर ठेवलं तर यामुळे बी-पी कमी होतो. तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर चांगले बदल केले तर नक्कीच तुमचा बी-पी कमी होऊ शकतो. यामुळे तुमची औषधंही कमी होऊ शकतात आणि जर तुम्ही खूपच चांगली लाईफस्टाईल जर चेंज केली, चांगल्या सवयी लावल्या तर तुमचा बी-पी कायमचा कमीही होऊ शकतो. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.